ठीक आहे. सो आपण आज सब्जेक्ट चालू करत आहोत आपला प्रोजेक्ट मॅनेजमेंट. जसं की तुम्हाला मी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, की 2 सब्जेक्ट आहेत इनोव्हेटिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट. सो आज आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटला सुरुवात करत आहोत. सो त्याच्याबद्दल सुरू करायच्या अगोदर त्याच्याबद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे, की प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजेच काय? मॅनेजमेंट म्हणजेच काय, की आपण जे वर्क डन करतो थ्रू पीपल म्हणजेच काय, की एखाद्याकडून काम करून घेतो. त्याच्यामध्ये प्लॅनिंग असते, ऑर्गनायझिंग असते, कंट्रोलिंग असते. हे काम करून घेतो. मग प्रोजेक्ट म्हणजेच काय? हे प्रोजेक्ट म्हणजे एखादा टास्क. ओके. की आपल्याला येणारा टास्क आपण योग्य त्या वेळेत कसं कंप्लीट केला पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काय प्लॅनिंग असते, काय मॅनेजमेंट आपण करू शकतो, हे आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट ह्या चॅप्टर्समध्ये आणि ह्या पूर्ण आपल्या सिलेबसमध्ये. बघा, प्रोजेक्ट हा प्रत्येक वेळेला कसे सेम होत नाही. नवीन-नवीन होत असतात. फक्त मग प्रोजेक्टमध्ये काय होतं, अपग्रेडेशन होत असतात. एखादा प्रोजेक्ट तुम्ही जर तयार केला, त्याच्यामध्ये तो पुन्हा तयार न करता अपग्रेड करतो आपण. ठीक आहे. एखादा नवीन सॉफ्टवेअर जरी बघितलं ॲज अ प्रोजेक्टचं काम तुम्ही घेतलं, तर तो प्रोजेक्ट आपण तुम्ही एक WhatsApp एक मोठा प्रोजेक्ट आहे. त्याने तो चालू केला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये अपग्रेड आणत गेले. तो बंद करून दुसरं चालू केला का? नाही. म्हणजेच काय की अपग्रेड आणत गेले प्रत्येक ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता कुठे-कुठे जिथे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आता आपण रिस्क मॅनेजमेंट शिकलोय आपल्या लास्ट सब्जेक्टमध्ये बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, की जेव्हा रिस्क मॅनेज आपण करतो, ह्याचा अर्थ काय होतो, की आपल्याला माहिती असतं, की कुठेतरी रिस्क येणार आहे. मग आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट सुद्धा तसंच सांगितलंय, की प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये तुम्ही प्रोजेक्ट करत असताना तुम्हाला काही रिस्क फेस करावे लागू शकतं. ठीक आहे. मग ते रिस्क जे तुम्ही फेस करत असाल, ह्याचा अर्थ तुम्ही तुम्ही तुमचं तुमचं प्रोजेक्ट आहे तिथं बंद करणार आहात का? नाही. एक्झाम्पल तुम्हाला मॅगीचं. काही वर्षा अगोदर मॅगीमध्ये काही प्रॉब्लेम्स होते. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, तिथं ते फक्त त्यासाठी तिथं पाऊस केलं. पाऊस स्ट्रॅटेजी यूज केली. त्यानंतर त्यांनी काही प्रॉब्लेम्स काय होते ते काढून टाकले. त्याच्यानंतर पुन्हा तो कंपनीने काय केला, ॲज ह्याच्यामध्ये त्यांनी तो प्रॉडक्ट चालू ठेवला. इव्हन नॅनोमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स होते. त्यांनी काय केले, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स टाकून त्याला अपग्रेड करून काय केले, तो प्रोजेक्ट त्यांनी रन केला. असंच आहे ह्याच्यामध्ये, की प्रोजेक्टबद्दल आपल्याला जे काही म्हणजे जे आपल्याला करायचं आहे, इव्हन रोड प्रोजेक्ट सुद्धा आहेत. हे काय होतात, आता बघा इव्हन रोडचं सुद्धा काम चालू आहे. त्यांनी काय केलं त्या प्रोजेक्टमध्ये, की योग्य वेळेत त्यांनी तो चालू केला. त्यानुसार ते काय करणार आहेत, त्यांचे कामं करणार आहेत. तसंच आपल्याला याचा पार्ट पहिला बघायचा आहे, इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड प्रोजेक्ट इनिशिएशन. सो इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये आपला पहिला चॅप्टर दिलेला आहे, इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये मीनिंग, डेफिनिशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॅरेक्टरिस्टिक्स, इम्पोर्टन्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट काय आहे. ठीक आहे. त्याची हिस्ट्री, हिस्ट्री ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आता तुम्हाला ह्याच्याबद्दल मला सांगायचं आहे, की हिस्ट्री ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट बद्दल, की जेव्हा प्रोजेक्ट आता असं नाही, की आताच प्रोजेक्ट रन होत आहेत. काही वर्षापासून जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हापासून प्रोजेक्ट रन होत आहेत. मग त्या अगोदरच्या हिस्ट्रीमध्ये त्यांनी कसे प्रोजेक्ट केले, की 1990, 1970 ह्या साली सुद्धा प्रोजेक्ट घडायचे. असं नाही, की तेव्हा काही कन्स्ट्रक्शन व्हायचं नाही. तेव्हा पण कन्स्ट्रक्शन व्हायचं. बरोबर आहे. मग टेक्नॉलॉजीची काय हेल्प झाली प्रोजेक्टमध्ये, ते आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन्स. आता ह्याच्यामध्ये ह्या 2 चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम दिलेले आहेत. ते काही प्रॉब्लेम्स आपण सेटमध्ये सुद्धा घेणार आहोत आणि रिषभमध्ये पण सुद्धा घेणार आहोत. त्याच्यामध्ये नंतर त्यांनी असं सांगितलं आहे, की मीनिंग, डेफिनिशन ऑफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन वर्कफ्लो, डेव्हलपिंग वर्क अँड पोझिशन, टाइप ऑफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आहे फॉर्म्स ऑर्गनायझेशन, स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट्स. हे आहे सेकंड नंबर चॅप्टरमध्ये. नंतर आहे सी, प्रोजेक्ट इनिशिएशन्स. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत आणि थेरी रिलेटेड हा पार्ट दिलेला आहे. ठीक आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट लाईफ सायकल आहे. मेन पार्ट याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याचे दिलेले इम्पोर्टन्स काय आहेत, प्रोजेक्ट सिलेक्शन कसे करतात. एखादा नवीन प्रोजेक्ट घ्यायचा झाला, तर आपण डायरेक्टली तो प्रोजेक्ट घेऊ शकतो का आपल्या कामासाठी? नाही. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्याची स्टडी करावी लागणार आहे. मग ती स्टडी कशा पद्धतीने असू शकते आणि ते आपण कधी वेळेत आपण कंप्लीट करू शकतो आपला प्रोजेक्ट. हे प्रोजेक्ट इनिशिएशन आणि प्रोजेक्ट सिलेक्शनमध्ये आपल्याला समजतं. प्रोजेक्ट मॅनेजमेंटची ड्युटी काय आहेत? आता प्रोजेक्ट मॅनेजर एखादं काम करतोय, तर त्याची ड्युटीज काय असू शकतात? बरोबर आहे. त्याचप्रमाणे तो कोणत्या रीती तो काम करू शकतोय. हे आहेत प्रोजेक्ट मॅनेजरची ड्युटीज, प्रोजेक्ट मॅनेजमेंटची प्लॅनिंग. आता प्लॅनिंग करणं म्हणजे काय? की जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की आपण मॅनेज करतोय. मग मॅनेज करतोय याचा अर्थ काय? आपण प्लॅनिंग करणारच. विदाऊट म्हणजे विदाऊट प्लॅनिंग आपण काही मॅनेज करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे प्लॅनिंग असेल तर आपले जे येणारे प्रोजेक्ट आहेत ते येत्या वेळी पूर्ण होणार आहेत. बघा प्रत्येक प्रोजेक्टला एंड हा असतोच. कारण प्रोजेक्ट तुम्ही सुरू ठेवू शकत नाही. पुढे ते तुम्हाला एंड करायला लागेल. एखादी तुम्ही इमारत घेतली बनवण्यासाठी ॲज अ प्रोजेक्ट म्हणून. तुम्हाला ती एवढ्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला ती कंप्लीट करायची आहे. बरोबर आहे. जसं रोड कन्स्ट्रक्शन सांगितलंय, की तुम्हाला एवढ्या वर्षात कंप्लीट करून द्यायचं आहे. बरोबर आहे. मग त्यानुसार तुमचं प्रोजेक्ट प्लॅनिंग ही व्यवस्थित झाली पाहिजे. आपल्याला हेच बघायचं की प्लॅनिंग आपली प्रोजेक्ट प्लॅनिंग आपण कशी करतो? ह्याच्यावरती पूर्ण चॅप्टर आपला काय आहे? आधारित आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये अॅनलायझिंग प्रोजेक्ट फिझॅबिलिटी. प्रोजेक्ट फिझॅबिलिटी अॅनालिसिस. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं टाइप्स ऑफ प्रोजेक्ट फिझॅबिलिटी म्हणजे मार्केट फिझिबिलिटीज कोणते आहेत. सॉर्ट अॅनालिसिस तुम्ही कसं कराल एखाद्या प्रोजेक्टचं हे इम्पॉर्टंट पार्ट सांगितलं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगतोय मार्केट अॅनालिसिस. आता मार्केट अॅनालिसिस म्हणजेच काय की मार्केटचा सर्व्हे स्टडी करायची आपल्याला की एखादा तुम्ही नवीन प्रोजेक्ट घेताय मग त्या प्रोजेक्टला किती डिमांड आहे. जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण बिझनेस एखादा स्टार्ट करतोय. मग हा आपला एक मोठा प्रोजेक्ट घेतला. मग त्याचप्रमाणे की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायच्या होता आपल्याला बघायची ते मार्केटला त्याची डिमांड किती प्रमाणात आहे. तर आपण त्याचं जो आपण प्रोडक्शन चालू केलं जर डिमांडच नसेल मार्केटला तर त्या प्रोडक्शनचा काही अर्थ राहणार नाही. कारण का आपले प्रोडक्ट्स तसेच पडून जातील. बरोबर आहे. मग आपल्याला एक सर्व्हे करायचा आहे, मार्केट अॅनलाईज करायचं आहे. कस्टमर रिक्वायरमेंट बघायची किती आहे प्रोजेक्टमध्ये. जसं की काही दिवसा मला आपल्या स्टुडंटने सांगितलं होतं की तो काहीतरी बिझनेस चालू करतोय. बरोबर तेजस? तर त्याच्यामध्ये काय होतं की काहीतरी कसं आपण स्टडी करायची की मार्केटला येणारे कस्टमर्स कसे असू शकतात आपल्याला. कस्टमर भेटतील की नाही. हे आहे मार्केट अॅनालिसिसमध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे टेक्निकल एनालिसिस. सो मीनिंग ऑफ टेक्निक्स एनालाइज यूज ऑफ व्हेरियस इन्फॉर्मेशन टूल्स फॉर एनालायझिंग ॲडव्हान्समेंट ऑफ ई कॉमर्स इन प्रोजेक्ट. ओके. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट ऑपरेशन एनालिसिस. सो आता कोणते कोणते ऑपरेशन्स घेतात की मीनिंग ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ ऑपरेटिंग मॅनेजमेंट, ऑपरेशन स्ट्रॅटेजीज कोणते कोणते आहेत, कोणत्या स्ट्रॅटेजी तुम्ही वर्क करू शकता, कशी स्ट्रॅटेजी तुम्ही बनवाल, हे सगळं येतं ऑपरेशनल एनालिसिसमध्ये. त्याच्यानंतर आहे लेवल्स ऑफ डिसिजन, प्रोसिजर, प्लॅनिंग, कंट्रोल अँड वर्क स्टडी ऑफ मेथड इन लीन ऑपरेशन्स. हे प्रत्येक ऑपरेशनमध्ये तुम्ही येणारे प्रोजेक्टचे ऑपरेशन तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही घडून आणू शकता, कसे ते प्रोजेक्ट तुम्ही व्यवस्थित करू शकता, हे ऑपरेशन एनालिसिसमध्ये आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे युनिट नंबर 3 बजेटिंग कॉस्ट अँड रिस्क एस्टिमेटेड इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आता रिस्क एस्टिमेशन म्हणजेच काय की आपल्याला किती रिस्क येऊ शकतं. जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण रिस्क मॅनेजमेंट हा सब्जेक्ट लास्ट सेममध्ये बघितला होता. मग त्याच्यामध्ये रिस्क कोणते कोणते असतात ते आपल्याला माहिती आहे. टाइप्स ऑफ रिस्क काय आहेत. बरोबर आहे. मग हे रिस्क आपल्याला प्रोजेक्टमध्ये येतात. भरपूर सारे रिस्क. आता असं नाही की तुम्ही एखादा प्रोजेक्ट चालू केलात तर तुम्हाला होतं त्या ड्युरेशन तुम्ही कंप्लीट केलात. एवढं इझी नसतं. कारण का तुम्ही प्रोजेक्ट हाती घेतलाय बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्हाला अगोदर येणारे रिस्क जे अनसर्टेन रिस्क काय असतील ते माहिती पाहिजे. बरोबर आहे, की ते असं नाही की तुम्ही रिस्क आता करताय काम की तुम्हाला माहिती नाही काय करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात सांगितलं की ते टाइप्स ऑफ फायनान्सिंग, सोर्सेस ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट असाइनमेंट टुवर्ड्स प्रोजेक्ट, अलोकेशन्स काय आहेत, नीड्स ऑफ प्रोजेक्ट इम्पॅक्ट ऑन लिव्हरेजेस कॉस्ट फायनान्स हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यामध्ये लिव्हरेजेसचे की लिव्हरेजेस कॅल्क्युलेट कसं करायचं, त्याचा फंड किती असला पाहिजे. हे प्रॉब्लेम हा पूर्ण जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सुद्धा घ्यायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे रिस्क मॅनेजमेंट इन प्रोजेक्ट. आता रिस्क मॅनेजमेंट इन प्रोजेक्ट काय जे तुम्हाला आता मी सांगितलं की व्हॉट रिस्क टाइप किती टाइप्स ऑफ रिस्क आहेत जे आपण रिस्क मॅनेजमेंटमध्ये बघितलं. त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिस्क कसा असू शकतो, मॅनेजमेंट प्रोसेस काय आहे, रिस्क अनालिसिस काय आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ इम्पॅक्ट ऑफ रिस्क म्हणजेच काय हे रिस्क आयडेंटिफिकेशन करायचंय जे आपण सायकल बघितली होती रिस्क मॅनेजमेंटच्या चॅप्टरमध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे इफिशियंट इन्व्हेस्टमेंट अनालिसिस, कॅश फ्लो प्रोजेक्शन्स, फायनान्शियल क्रायटेरिया फॉर कॅपिटल अलोकेशन अँड स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. कसे कसे डिसिजन असतात की आपण जे आपल्याला जे इन्व्हेस्ट करायचे असेल ते कोणती स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे आणि कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनिट नंबर 4 न्यू डायमेन्शन इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. सो पहिलं दिलेलं आहे मॉडर्न डेव्हलपमेंट इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये इंट्रोडक्शन टू मॉडर्न डेव्हलपमेंट इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॅच्युरिटी मॉडेल, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, त्याच्यानंतर डेव्हलपिंग इफिशियन्सी, डॉक्युमेंटेशन अँड कॅपॅसिटी प्लॅनिंग. सो बघा आपल्या ह्याच्यामध्ये कसं स्ट्रॅटेजी करायचं आहे की इनोव्हेशन्स काय असतात. आता प्रोजेक्ट आपण हाती घेतला की जुन्या पद्धतीने केलं चालेल का? नाही. त्याला खूप वेळ लागणार आहे. मग आपल्याला भरपूर सारी टेक्नॉलॉजी आता अवेलेबल आहे. त्या टेक्नॉलॉजीची हेल्प घ्यायची आहे. जे न्यू इनोव्हेशन्स होतात, जे न्यू प्रोजेक्ट बनतात, त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे काय करणार आता मी तुम्हाला सांगितलं आपण एखादा मोबाईल बनवायचा आहे. मग आपण जो मोबाईल अगोदर जसे चालत होते, ठीक आहे, त्या पद्धतीने बनवलेत आणि आता जे अपग्रेडेड मोबाईल आहेत त्या पद्धतीमध्ये 100% जे सेल कशात जास्त होणार आहे, जे अपग्रेडेड आहे. म्हणजे इनोव्हेशन्स होतील, अपग्रेड जास्त असेल, त्याचा सेल काय होणार आहे, जास्ती होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे प्रोजेक्ट मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग. आता प्रोजेक्ट मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग म्हणजेच काय, की इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट मॉनिटर्स. प्रोजेक्ट मॉनिटर करायचं आहे आपल्याला. हे कोण करतं प्रोजेक्ट मॉनिटर काम? तिथे काम असतं मॅनेजरचं. बरोबर आहे. तो काय करणार तुम्हाला प्रोजेक्ट चूज करणार. त्याच्यानंतर तो काय करणार काम करून घेणार. मॅनेज करणार तो प्रोजेक्ट प्रत्येकाला. मॅनेज करणार इन द सेन्स व्हॉट, की तुम्हाला काय करणार तो काम अलोकेट करून देणार, की तुम्हाला एवढ्या वेळेत ह्याने हे काम करायचंय. जे काम जे करणार आहेत, ठीक आहे, ते कम्प्लिटली काम करून घ्यायचंय. मग तो प्रोजेक्ट मॉनिटर करणार, कंट्रोल करणार.
ठीक आहे. त्याची प्लॅनिंग कशी असतो, प्लॅनिंग तुम्हाला करून द्या, की एवढ्या वेळेत तुम्हाला प्रोजेक्ट मला कंप्लीट करून द्यायचा आहे. एखादे मी तुम्हाला सांगतो इमारतीचा प्रोजेक्ट समजा एखाद्या बिल्डरनी हाती घेतला. ठीक आहे. तर बिल्डर काय करणार त्याला, की प्लॅनिंग करून देणार व्यवस्थित. बरोबर आहे, की तुला आर्किटेक्टनी हे प्लॅन आले, तुला जे काम इमारतीचं काम करायचंय, ज्याला कुणाला किचनचं काम आहे, ते किचनचं काम करायचंय आणि एवढ्या कंप्लीटमध्ये त्यांनी ते काय करायचं, जे वायरिंग आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, त्या पद्धतीत काम करून मला हा 2 वर्षात प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. बघा मोठे-मोठे बिल्डिंग्स बनतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही गार्डन सुद्धा असतात, स्विमिंग पूल सुद्धा असतात. मग प्रत्येकाला ते काम तो मोठा प्रोजेक्ट घेऊन त्या येणाऱ्या टाईमात तो प्रोजेक्ट त्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये, की प्रत्येकाच्या मध्ये मॉनिटर करणं तुम्हाला. मी व्यवस्थित काम चालतंय की नाही, कंट्रोल आहे की नाही त्याच्या प्रोजेक्टवरती, हे सगळं बघायचं आपल्याला प्रोजेक्ट मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंगमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे प्रोजेक्ट टर्मिनेशन अँड सॉल्व्हिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रॉब्लेम्स. आता ह्याच्यात काय आहे, की येणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील, ठीक आहे, ते सॉल्व्ह करणार. ते सुद्धा कोण करणार? प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉल्व्ह करणार आहे. जो प्रोजेक्ट मॅनेजर असेल तो. सो याच्यामध्ये आहे मीनिंग ऑफ प्रोजेक्ट टर्मिनेशन, रिझन फॉर टर्मिनेशन, प्रोजेक्ट प्रोसेस फॉर टर्मिनिंग अँड प्रोजेक्ट स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? सॉल्व्ह प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम रिव्ह्यू, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲस्पेक्ट अँड एक्झिक्युशन ऑफ टूल्स क्लोजिंग ऑफ प्रोजेक्ट्स. म्हणजे असं काय की येणारे जे काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करू शकतो. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी होणार आहे? जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, की आपल्याला येणारा जो आपण जो प्रोजेक्ट हाती घेऊ, तो ईझी आहे. ठीक आहे. पण आपण ईझी मानून जर त्याला चाललो, तर तो आपला प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे का? नाही. आपल्याला रिस्क मॅनेज करायला लागणार आहे. जर आपण रिस्क मॅनेज केलं, तर आपल्याला समजणार की आपल्याला ह्या टाईमात इथं रिस्क आहे. मग तिथं आपण काय करू, त्या पद्धतीने चांगलं काम करू. बरोबर आहे. आपल्याला तिथे रिस्क फाइंड झालं, की रिस्क आपल्याला काय येते. मग तो जो येणारा प्रॉब्लेम आहे, तो इझिली काय होऊ शकतो, सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगायचं आहे मला पेपर पॅटर्न तुमचा जो क्वेश्चन पेपर कसा असू शकतो. पहिले तुम्हाला जो आहे क्वेश्चन आपला जो पेपर आहे 75 मार्क्सचा आहे. तर तुमची एक्झाम ऑफलाईन झाली, तर 100% तुम्हाला जो तुमचा पेपर आहे, ह्या पद्धतीने येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 15 मार्क्सला 2 क्वेश्चन असतील. ठीक आहे. 7.5 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन असेल, त्याच्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुमचं सगळ्यात पहिले फिलिंग द ब्लँक म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथे हे डायरेक्टली दिलेले आहे, पण मी तुम्हाला सांगतो की 15 मार्क्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 अटेम्प्ट एनी 2 क्वेश्चन्स दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही थेअरी क्वेश्चन असतील. त्याला ऑरला 2 थेअरी किंवा 2 थेअरी असतील आणि 1 प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट 2 करायचे आहेत, सेम लाइक युअर प्रॉब्लेम्स अँड क्वेश्चन्स म्हणजे थेअरी क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला. अँड आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 4 इथे तुम्हाला कंपल्सरी थेअरी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 ला इथे तुम्हाला केस स्टडीच्या जागेवर शॉर्ट नोट्स असणार आहेत. ठीक आहे. हा आता आपला सेक्स सिमची ओल्ड बुक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे? फुल लेंथ क्वेश्चन आन्सर आणि त्याला ऑरला शॉर्ट नोट्स असणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा हा सिलेबस आहे जो तुम्हाला मी आता एक्सप्लेन केला. युनिट नंबर 1 ह्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट जसं आता जो पार्ट आहे तो. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या युनिटमध्ये 5 चॅप्टर आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला ते 4 चॅप्टर दिले आहेत. आपल्याला केस स्टडीची स्टडी करायची नाही आहे. कारण केस स्टडी आपल्याला एक्झामला नाही आहे. ठीक आहे. जर ऑफलाईन झाला तरी नाही आहेत, ऑनलाईन झाला तरी नाहीच आहेत. सो क्वेश्चन युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला इथे 4 चॅप्टर्स आहेत. आफ्टर दॅट युनिट नंबर 3. सो युनिट नंबर 3 ची आपल्याला स्टडी करायची आहे. ह्याच्यामध्ये बजेटिंग, कॉस्ट अँड रिस्क एस्टिमेशन इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. जसं तुम्हाला मी सांगितलं, एक्सप्लेन केलं अगोदर सिलेबसमध्ये. फंड एस्टिमेशन, रिस्क मॅनेजमेंट इन प्रोजेक्ट, कॉस्ट बेनिफिट एनालिसिस इन प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 चॅप्टर असणार आहेत आणि आपला ह्याच्यानंतर शेवटचा जो युनिट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे न्यू डायमेन्शन इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 चॅप्टर असणार आहेत. सो असा आहे आपला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा सिलेबस. तुम्हाला काही विचारायचं आहे का याच्याबद्दल? नाझनीन, हफसीन? नाही. सॉरी बुक कसली आहे? बुक मी तुम्हाला जसं बोललं की मी रिषभ पब्लिकेशनची बुक यूज करणार आहे फॉर थेरी अँड काही प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला मी लास्ट टाइम प्रॉमिस केला होता की तुम्हाला मी ह्याच्यामधली प्रॉब्लेम सुद्धा घेईन सेट पब्लिकेशन मधली. ओके. तर आपण आज सुरुवातीला तुम्हाला मी प्रोजेक्ट म्हणजे काय हे एक्सप्लेन केला इन डिटेल. आज मी तुम्हाला पहिलं प्रॉब्लेम म्हणजे फर्स्ट चॅप्टर मध्ये जो प्रॉब्लेम आहे तो रिषभच्या बुक मध्ये नाही, सेटच्या बुक मध्ये आहे. तो पहिलं एक सिंपल प्रॉब्लेम घेणार आहे कारण मला ती सेट पब्लिकेशनचे प्रॉब्लेम जितके फास्ट होतील तितके फास्ट मला ते घ्यायचे आहेत. कारण तुम्हाला जर ऑफलाईन एक्झाम झाली तर बोथ साइड प्रॉब्लेम पडू शकतात. सो आज आपण 1 किंवा 2 प्रॉब्लेम बघणार आहोत जे ईझी आहेत. आकाश आहे का? हॅलो, बोला. ऐकतोयस ना? हो. हा ठीक आहे.
ठीक आहे. सो आता आपण पहिला प्रॉब्लेम घेणार आहोत आणि कंपल्सरी प्रत्येकाचं जेव्हा तुमचं लिहून होईल, जेव्हा मी तुम्हाला प्रॉब्लेम देईन ह्या सेमिस्टर पासून मी प्रत्येकाला सांगतोय, जेव्हा तुमचे प्रॉब्लेम्स लिहून होतील, तुम्हाला जर कळले नाही तर तुम्ही मला फोन करा, मेसेज करा, ईमेल करा, व्हॉट एव्हर तुम्हाला जे काय करायचं ते करा. पण मला तुम्ही ते विचारायचं आहे, जर तुम्हाला प्रॉब्लेम समजत नसेल तर. आणि मला त्याच दिवशी आत्ताचा प्रॉब्लेम लिहून घेऊ सर. आता झाल्याच्या नंतर तुम्हाला मी पीडीएफ पाठवणार आहे प्रत्येकाला ग्रुपवरती. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही तो प्रॉब्लेम लिहून मला त्याचा स्क्रीनशॉट करून किंवा फोटो काढा, तो मला तुम्ही पाठवा. ठीक आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग दुसरे सब्जेक्ट स्ट्रॅटेजिक सॉरी फायनान्शियल मॅनेजमेंट जो साबेसा सब्जेक्ट येत आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष द्या. एकदम इझी सब्जेक्ट आहे. हा. आणि तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल कोणत्याही सब्जेक्ट बद्दल तुम्ही माझ्याकडे कॉन्टॅक्ट किंवा साबेसाकडे कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो स्टार्ट करतोय मी तुमचा आज फर्स्ट प्रॉब्लेम. आणि हा जो प्रॉब्लेम मी आता घेणार आहे तुम्हाला स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेकंड युनिटमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. सेम ॲज इट इज प्रॉब्लेम आहेत. जो आता मी प्रॉब्लेम घेणार आहे तो. ठीक आहे. सो लेट्स सी. सी लिमिटेड इज कन्सिडरिंग इन्व्हेस्टिंग इन अ प्रोजेक्ट द एक्सपेक्टेड ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट. आता इथं ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती दिलेले आहे बघा. इन द प्रोजेक्ट विल बी ₹2 लाख. ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट तुमची किती आहे इथं ₹2 लाख आहे. द लाईफ ऑफ प्रोजेक्ट विल बी 5 years. आणि त्या प्रोजेक्टची लाईफ आहे किती 5 years. 5 वर्ष लाईफ आहे. विथ नो सॅल्वेज व्हॅल्यू. नो सॅल्वेज व्हॅल्यू. द एक्सपेक्टेड नेट कॅश फ्लो आफ्टर डेप्रिशिएशन but before tax during the life of the project will be following. आता याच्यामध्ये मला सांगायचंय आपला जो पहिला प्रॉब्लेम आहे तो आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅश फ्लो अंडर स्टेट लाईन मेथड डेप्रिशिएशन. आता तुम्ही फायनान्सचे स्टुडंट आहात, तुम्हाला माहिती असेल तुम्ही 11th ला डेप्रिशिएशनची स्टडी केली आहात, इव्हन FY ला सुद्धा, की स्ट्रेट लाईन डेप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट करतात. ॲज इट इज आपल्याला इथं करायचं आहे आणि तुम्हाला मी सांगणार सुद्धा आहे की स्ट्रेट लाईन डेप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. सो इयर दिलेलं आहे आपल्याला 1 to 5 year दिलेलं आहे. 85,000 for second year, they 1 lakh rupees. After that, 80,000 and 80,000, and the last year 40,000. The project will be depreciated at the rate of 20%. Depreciation rate काय आहे 20% on original cost. The company is subject at 30% tax rate. Even tax rate सुद्धा किती दिला आहे तुम्हाला इथं 30% दिलेला आहे तुमचा tax rate. सो आता आपण सोल्युशन कडे जाणार आहोत. प्रत्येकाला सोल्युशन दिसते का. कॅल्क्युलेशन ऑफ नेट कॅश इनफ्लो बघा. इयर दिलेले तुम्हाला 1 to 5 ॲज इट इज घेतलंय मी, बरोबर आहे. जे तुम्हाला वरती प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे इयर 1 2 3 4 5 किती कॉलम्स प्रिपेअर केलेत. इयर पीबीटी. पीबीटी म्हणजे काय प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्याच्यानंतर आहे टॅक्स जो तुम्हाला टॅक्स रेट दिलेला आहे 30% ॲज इट इज मी घेतलाय. त्याच्यानंतर आहे पॅट. पॅट म्हणजेच काय प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ह्या टॅक्स लेस केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटतो पॅट. आफ्टर दॅट डेप्रिशिएशन. आता डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय, बरोबर आहे. किती त्यांनी रेट दिलाय आपल्याला इथं डेप्रिशिएशनचा 20%, बरोबर आहे. 20% तुम्हाला सांगणार आहे मी कशावर कॅल्क्युलेट केलेत. त्याच्यानंतर आहे नेट कॅश इनफ्लो. ठीक आहे. सो सुरुवात करूया प्रॉब्लेमला. नाझीन कॅल्सी दिसतंय. आकाश कॅल्क्युलेटर दिसते प्रत्येकाला स्क्रीनवरती. हो दिसतंय. ठीक आहे. सो स्टार्ट करतोय फर्स्ट. बघा आपल्याला ॲज इट इज घेतलंय मी पीबीटी. पीबीटी म्हणजे काय की प्रॉफिट बिफोर टॅक्स. कॅल्क्युलेशन ऑफ नेट कॅश इनफ्लो आपल्याला काय करायचंय कॅल्क्युलेट करायचंय. सो पहिलं दिलेलं आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स. पहिला दिलेलं 85,000 1 lakh. त्याच्यानंतर 80,000. त्याच्यानंतर 80,000 फॉर 4 year अँड द लास्ट इयर 40,000. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं टॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर आहे. टॅक्स रेट किती दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 30%. हियर टॅक्स रेट दिलाय तुम्हाला 30%. सो आपल्याला टोटल किती दिलेले 85,000. 85,500, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमचा टॅक्स रेट आहे 30%.
किती भेटलं 25,650. ऍक्च्युली जी अमाऊंट इथे दिलेली आहे 85,500 ते तुम्ही घेताना डायरेक्टली घ्या 85,000 कारण इथं वरती प्रिंटिंग मध्ये बघा मिस्टेक्स आहे. वरती तुम्हाला फर्स्ट साठी 85,000 दिलंय आणि इथं खाली दिले तुम्हाला 85,500. तर तुम्हाला इथं फक्त 85,000 घ्यायची. ही एक मिस्टेक्स आहे ती फक्त बघा कारण प्रत्येक सेटच्या पब्लिकेशन मध्ये जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करत असाल तेव्हा व्यवस्थित बघून करायचं आहे. जसं मी आता डायरेक्टली केला पण डायरेक्टली केल्याच्यानंतर काय होतं इथं 85,000 दिलेलं आहे तुम्हाला. सो 85,000 मध्ये तुम्हाला किती कॅल्क्युलेट करायचं आहे 30%. किती भेटलं तुम्हाला 25,500. आयला आन्सर ऑप्शन नाजनीन आकाश. हो. ओके 25,500. प्रत्येकाने जर कॅल्सी असेल तर सगळं घेऊ शकता. नेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला 1 लाख रुपीज. 1 लाख रुपीज वरती इव्हन 30%. किती भेटलं 30% 1 लाख रुपये 30,000. 80,000 वरती सेम 30% we will get 24,000. After that same like 80,000 वरती 30% 24,000 and the last one 40,000 दिलेले आहेत. यावेळी 30% किती आला 12,000. समजलं आजपर्यंत आकाश कसं हो. ओके नेक्स्ट आता प्रॉफिट बिफोर टॅक्स. आपल्याला आता प्रॉफिट बिफोर टॅक्स आपण टॅक्स काय करतो ऑलवेज इथून लेस करतो. सो 85,000 दिलेले आपल्याला मायनस 25,500. सो वी विल गेट 59,500. आले आन्सर पहिल्याचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स 59,500. त्याच्यानंतर दिलेले आपल्याला इथं 1 लाख रुपीज 1 लाख मायनस 30,000 बरोबर आहे. किती आलं आन्सर आपलं 70,000. पुन्हा 80,000 मायनस किती करायचं आपल्याला 24,000 56,000 आन्सर येतं. नेक्स्ट आहे 80 24,000 इव्हन 56,000 सेम. द लास्ट वन 40,000 मायनस 12,000 किती आलं आन्सर आपलं 28,000. समजलं इथपर्यंत प्रत्येकाला. तेजस कसं कॅल्क्युलेट केलंय ओके. सो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय टोटल करायची आहे. आता टोटल कसली करणार आपण कोणत्या कॉलमची प्रॉफिट आफ्टर टॅक्स ह्या कॉलमची काय करणार आहोत आपण टोटल करणार आहोत. सो टोटल बघा कशी करायची आहे 59,500 प्लस 70,000 प्लस 56,000 प्लस 28,000. सो वी विल गेट टोटल 2,69,500 जी आपल्याला इथं भेटलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे एव्हरेज काढायचे. आता एव्हरेज कसं काढणार तर त्याचा एव्हरेज साठी फॉर्म्युला आहे की टोटल पॅट अपॉन नंबर ऑफ इयर्स. सो वी विल गेट टोटल पॅट किती पॅट म्हणजेच काय की टोटल प्रॉफिट आफ्टर टॅक्स ची अमाऊंट जी आहे 2,69,500. सो 2,69,500 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. किती नंबर ऑफ इयर्स आहेत आपले नाजनीन 5. ओके. सो वी विल गेट द आन्सर 53,900. समजलं का आकाश 53,900. नेक्स्ट त्याच्यानंतर आता आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला डेप्रिशिएशन बद्दल सांगणार आहे. आता स्ट्रेट लाईन मेथड आहे आपलं. आता स्ट्रेट लाईन मेथड म्हणजे कोणत्या अमाऊंट डेप्रिशिएशन येणार एनीवन कोण सांगू शकतं कोण सांगू शकतं का कोणत्या याच्यावरती डेप्रिशिएशन आपण कॅल्क्युलेट करू आपण सर 2 लाख वर का 2 लाख वरती नाजनीन यस राईट आहे का स्टेट लाईन मेथडशी फॉलो करायचं आहे ना. सो ती दिलेलं आहे आपल्याला प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंट विल बी 2 लाख फॉर 5 इयर्सचा या व्हेरी गुड आणि 20% डिप्रिसिएशन करायचं. येस येस व्हेरी व्हेरी गुड. बघा जेव्हा आपण नवीन कोणता प्रोजेक्ट घेतो किंवा कोणता नवीन आयटम्स आपण बाय करतो जी अमाऊंट इव्हन इन्स्टॉलेशन कॉस्ट सुद्धा. आता बघा एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी डिप्रिशिएशन मध्ये की आपण समजा एखादी मशिनरी परचेस केली मग मशिनरीची जर प्राइस आहे 2 लाख रुपीज आणि त्याची इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे 50,000 तर टोटल मशिनरी कितक्याला गेली आपल्याला 2.5 लाख रुपयाला म्हणजे 2,50,000 ला. मग आपली टोटल जी आपण जो स्ट्रेट लाईन मेथडने कॅल्क्युलेट करू तर 2 लाख रुपये वरती नाही तर जोपर्यंत आपली मशिनरी इन्स्टॉल होत नाही रन होत नाही कामासाठी तर 2,50,000 ची टोटल कॉस्ट झाली. त्याच्यावरती आपलं काय होईल आपली जी स्ट्रेट लाईन मेथड आहे त्याला आपण अप्लाय करू त्यानुसार आपलं काय करू आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. सो 2 लाख रुपीज दिलेला आहे आपल्याला इथं. सो 2 लाख मल्टीप्लाय बाय किती पर्सेंट होता आपला 20%. सही आहे.
सो वी विल गेट हिअर 40,000. मिळाला डिप्रेशन कॉलम 40,000. आता ही इच इयर काय आहे सेम येईल कारण स्ट्रेट लाईन मेथड सांगलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला जी 40,000 आहे ती सेम येणार आहे. समजलं कॉलम डिप्रिशिएशनचं कसं होईल हो? समजलं का? हो. ओके. सो नेक्स्ट आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर लास्ट कॉलम नेट कॅश इन्फ्लो काढायचं आहे. आता नेट कॅश इन्फ्लो आपण कसं काढणार आहोत तिथे लक्षात घ्या. नेट कॅश प्रॉफिट इन्फ्लो आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिसिएशन ना. पॅट तर काय आहे आपला प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिशिएशन म्हणजेच काय टोटल काढायचं आहे आपल्याला याच्यामध्ये 59,500 प्लस 40,000. सो वी विल गेट टोटल 99,500. आले का पहिल्याचा आन्सर नेट कॅश इन्फ्लोचं 99,500. हो. Yes. Same like here. 70,000 plus 40,000. We will get 1,10,000. 56,000 plus 40,000. We will get 96,000. Okay. Same here. 56 plus 40, 96,000. And the last one, 28,000 plus 40,000. We will get 68,000. म्हणजे जसं आपण सुरुवातीला ऍडिट करत गेलो सेम तसं करायचं आहे. त्याच्यानंतर आता नेट कॅश इन्फ्लोची टोटल किती आली आहे 4,69,500. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आता आपल्याला ह्याच्या सुद्धा एव्हरेज काढायचं आहे. जसं आपण प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा एव्हरेज काढला मगाशी सेम असं आपल्याला एव्हरेज काढायचं आहे. सो नेट कॅश इन्फ्लो फॉर्म्युला आहे याचा अपॉन नंबर ऑफ इयर्स. सो पुन्हा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत 4,69,500 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स किती होते 5. सो आन्सर आपल्याला भेटलं 93,900. समजलं हा प्रॉब्लेम कसा कॅल्क्युलेट केला आपण? हो Sir. समजला. येस आकाश. ते हे फर्स्ट इयर मध्ये जी 25% टॅक्स काढलाय आपण 30% टॅक्स काढलाय बघा हा ते अमाऊंट आहे 25,500 आणि हा. पीबीडी ची अमाऊंट आहे 85,500. 85,500 ची मायनस केल्यानंतर 25,000 ते सांगितलं मी आन्सर सुरुवातीला 60,000 येते इथं. ते सुरुवातीला सांगितलं की आपल्या जे फर्स्ट इयरला 85,000 दिलेलं आहे खाली प्रिंटिंग मिस्टेक आहे तर 85,000 घ्यायचं आहे. ओके मग बरोबर आहे. हा 85,000 समावेश तुझं ध्यान करत होता सर ती मगाशीच बोलली. ठीक आहे नाही मी डिप्रेशन बघत होतो. ठीक आहे समजलं प्रॉब्लेम एकदम इझी प्रॉब्लेम आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे. तुम्हाला मी दोन्ही बुक मध्ये प्रॉब्लेम घेणार आहे. तुम्हाला लास्ट टाइम प्रॉमिस केलं होतं बरोबर ना वैभवी? सो हाय कुठं आता जॉईन झाली आहे सेट पब्लिकेशनला. त्याच्यानंतर रिषभ मध्ये सुद्धा काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी घेणार आहे आणि थेरी आपली रिषभ पब्लिकेशन मध्ये आपण घेणार आहोत. मगाची नोटीस पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक लेक्चरला जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट आहे आता प्रोजेक्टचे मार्क्स तुम्हाला भेटणार नाही जर कोण अब्सेंट असेल तर. इव्हन इंटरनल मार्क्स सुद्धा जरी 6 सब्जेक्ट येत असले तरी तो सब्जेक्ट काही आहेत त्याचे आम्ही इंटरनल देऊ शकतो जे आमच्याकडे आहेत. तर प्रत्येकाने तो लेक्चरला अटेंड राहायचं आहे व्यवस्थित जॉईन करायचं लेक्चर. काही समजलं नसेल कोणत्या सब्जेक्ट मध्ये तर तुम्ही मला येऊन भेटू शकता. ठीक आहे समजलं प्रॉब्लेम तुम्हाला मी याची थोड्या वेळात पीडीएफ पाठवेन आणि मग तुम्ही लिहून आज संध्याकाळपर्यंत तुम्ही मला प्रॉब्लेम पाठवला पाहिजे. दोन जरा परत डिप्रेशन समजावा कसं काढतात ती. ठीक आहे बघा इथे दिलेले आहे आपल्याला 85,000 फर्स्ट कॉलम मध्ये ऍज इट इज आपण घेतलं मगाशी 85,000 दिलेलं होतं. त्याच्यानंतर 30% आपला काय आहे टॅक्स. त्याच्यानंतर आपण पॅट काढला आणि लास्ट वन आपला आहे डेप्रिशिएशन. आता डेप्रिशिएशन आपल्याला किती दिलेलं आहे 2 लाख रुपीज दिलेलं आहे वरती बरोबर इनिशियल इन्व्हेस्टमेंट आकाश बरोबर आहे. पण त्या 2 लाख रुपीज वरती आपल्याला काय करायचं आहे डेप्रिशिएशनची जी पर्सेंटेज दिलेले आहेत किती दिलेले पर्सेंटेज 20% ऑन ओरिजिनल कॉस्ट. आपली ओरिजिनल कॉस्ट आहे 2 लाख रुपये त्याच्यावरती आपल्याला 20% काय करायचंय डिप्रिशिएशन काढायचंय. मग 2 लाख रुपीज 20% किती मिळलं आपल्याला 40,000 आयला. आता ओके स्ट्रेट लाईन मेथड आहे. स्ट्रेट लाईन मेथड मध्ये काय होतं आपण जे मेन अमाऊंट आहे त्याच्यावरती आपलं काय करतो इक्वली आपला डिप्रिशिएशन व्हॅल्यू आपण चार्ज करतो. समजलं आकाश? हो समजलं. दोन बुक्स टाकायचे 2 नोटबुक एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठी आणि एक इनोव्हेटिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस. आपण काही सगळ्यात पहिले आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट आपण रन करणार आहोत सब्जेक्ट आपला. त्याच्यानंतर आपण थोड्या दिवसात इनोव्हेशन फायनान्शियल सर्व्हिस चालू करू. ठीक आहे ओके. अजून कोणाला काय क्वेश्चन आहे का विचारायचं आहे का सब्जेक्ट बद्दल? येस नाजनी अंकिता सब्जेक्टचा नाही पण
प्रोजेक्टचा काय आमच्या ब्लॅक प्रोजेक्टचा असतं ती ते तुम्हाला सर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की सांगतील. ओके. आणि सेकंड थिंग इज आपण लवकर जरा करा. हो, सेकंड थिंग इज ज्यांनी अजून जॉईन झाले नाहीत लेक्चरला, काही जे स्टुडंट आहेत जे जॉईन नाही झाले, ठीक आहे, तुम्ही जॉब करता एक्सेप्टेबल आहे, पण तुमचं टीवायची लास्ट स्टेप आहे, तुम्हाला मला इथं जास्तीत जास्त प्रेझेंटेशन दाखवायची आहे मला इथं. ठीक आहे. सो प्रत्येकाने लेक्चरला जॉईन व्हा. ओके. चला, थँक्यू फॉर जॉईन. थँक्यू.